नमस्कार माऊली, नमस्कार. माऊली, असं आपण का म्हणतो ग की लक्ष्मी आणि सरस्वती यांचा एकत्रवास कधीच राहत नाही? खर तर ज्ञान असेल, वैचारिक श्रीमंती असेल तरच लक्ष्मी प्रसन्न राहते आणि तरच त्या लक्ष्मीचं महत्वही राहतं. परंतु जितक्या सहज श्वासातून हवा आपल्याला मिळते तितक्या सहज जर लक्ष्मी प्राप्त व्हायला लागली तर मग तिची किंमत राहत नाही, हे देखील सत्यच. पण ही हवा मिळणं जर बंद झालं तर मग मात्र जीवन संपुष्टात येऊ शकतं. म्हणून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वस्तूचा आपण मान राखावा, आदर करावा, म्हणजे त्या सर्व आपल्यावर प्रसन्न राहतात. माते, स्वामींच्या नव्या पर्वास प्रारंभ झाला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा अडसर येऊ देऊ नको. त्यांची उन्नती होऊ दे, भरभराट होऊ दे, त्यासाठी तू सांगशील ते प्रयत्न करण्यास मी सज्ज आहे माते. राधिका, राधिका. प्रणाम महाराणी. अगं, नैवेद्याचं ताट कुठे? क्षमा करा महाराणी, माता अधिश्रीने आज्ञा केली आहे की स्वयंपाक घरात आज कुठलेही अन्न शिजणार नाही. काय? परंतु यामागील प्रयोजन काय? माते, तसे घडले तर माझ्या पूजनात खंड पडेल आणि नैवेद्य सादर केले नाही तर खूप मोठे पातक होईल. इतकी वर्षे माझ्या पुत्रास इतर कुणाचा लळा लागला नाही आणि ते श्रेय तू खेचून घेणार? माझे प्रयत्न, माझे यश, तुझे हे व्रत हिरावून घेणार? कदापि शक्य नाही. आता बघू तुझे हे व्रत कसे पूर्ण होते ते. माते, तुला नैवेद्य म्हणून सादर करायला काहीच मिळत नाही. काय करू मी? तुला आमचा आदेश समजला नाही का? आज या स्वयंपाकघरात काही अन्न शिजणार नाही. मग कशाला आलीस इथे? माते, असे बोलू नका. मला स्वतःसाठी एक कणभर देखील अन्न नको आहे. परंतु देवीच्या नैवेद्यासाठी पक्वान्न बनवू द्या, अथवा आजवर केलेली तिची सेवा वाया जाईल. हो का? म्हणजे तू करतेस ते व्रत महत्वाचं आणि माझ्या शब्दाला, माझ्या व्रताला काहीच किंमत नाही का? हे बघ, आम्ही तुझ्यापेक्षा वयानं आणि मानानं मोठ्या आहोत, तेव्हा आमचा मान राखणं तुझं कर्तव्य आहे. तेव्हा आम्ही तुला सांगतोय, आज स्वयंपाकघरात अग्नी प्रज्वलित होणार नाही. माते, इतके कठोर होऊ नका. मी आपणास विनंती करते, हवे तर तुम्ही म्हणाल तितके दिवस उपवास धरेन मी. परंतु देवीस नैवेद्य सादर होणे अत्यावश्यक आहे. तुला इतकंच आवश्यक वाटतंय ना, तर मग जा. ते बघ, त्या तिथे भांड्यात कालचं अन्न शिल्लक आहे, त्याचाच नैवेद्य दाखव तुझ्या महालक्ष्मी देवीला. जा. काय? माते, असं कसं चालेल? नैवेद्य तुम्ही शिळ्या अन्नाचा? त्यात काय चूक आहे? असा काही नियम सांगितलाय का देवीनं की तिला ताजं मिष्टान्नच सादर करावं म्हणून? हे बघ, आपल्यापाशी जे आहे ना त्यातच कार्यभाग साधून घ्यायचं, ते महत्वाचं नाही का? नाही माते, माझे मन मला हे मान्य करण्यास अनुमती देत नाही. हो, मग तूच ठरव, तुझ्या मनाचे ऐकायचे का माझे? मारे आजपर्यंत गुणगान गात होतीस ना तुझ्या या लक्ष्मीच्या व्रताचं.
आता बघू कोण करते तुझं कौतुक. जेव्हा तुझ्या या व्रताचा भंग होईल ना, तेव्हा सगळं जग तुलाच बोल लावेल. तेव्हा काय करशील ग? माते, माझा हेतू तू ओळखून आहे आणि माझ्या परीने जे शक्य होईल ते मी निश्चित करेन. माते, असे म्हणतात की मनोभावे सादर केलेले तुळशी पत्र देखील भावरहित पक्वांना समोर उजवे ठरते. आज देखील माझा तोच विचार आहे. माते, तू या फळांचा स्वीकार कर आणि माझी ही चूक पोटात घे. राधिका, माते, माते अधिश्री, फळांचे रूपांतर खिरीमध्ये झाले. माते, देवी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न झाली. माते, मी काय करू, काय बोलू? माझ्याच अपराधांची शिक्षा म्हणून देवीने हा दृष्टांत दिलाय. मी चुकले पुत्री, अन्याय केलाय मी तुझ्यावर. नाही माते, तुम्ही जे काही केले ते पुत्र प्रेमापोटी केले आणि त्यात काही अयोग्य नाही. तुम्ही स्वतःला दोष देणे योग्य नाही. देवी लक्ष्मी माता खूप कृपाशील आहे आणि ती सर्वांचे मन जाणते. शांबाला, अगं तुझा मोठेपणा झाला, पण पुत्र प्रेमाच्या स्वार्थापोटी मी तुझा किती दुस्वास केला आणि त्यामुळेच किती हीन पातळीवर जाऊन मी वर्तन केलं. याचा प्रत्यय मला आज आलाय. तुझे व्रत यशस्वी होऊ नये म्हणून मी डाव रचत गेले. मी देवी महालक्ष्मीचा सुद्धा अपमान केला. या अपराधाचे प्रायश्चित्त कसे करू? मी या क्षणी हा प्रासाद, हे सारं वैभव ऐश्वर्य सगळं सोडून इथून निघून जाणं हेच योग्य आहे. नाही माते, असं अगतिक होऊन निर्णय घेऊ नये. जे काही झाले ते सगळे विसरून आपण नव्या आयुष्यात सुरुवात करू. नाही पुत्री, आता ते शक्य नाहीये. जेव्हा जेव्हा मी तुझी प्रेमळ क्षमाशील मूर्ती बघीन ना, तेव्हा तेव्हा माझ्या अपराधाची जाणीव मला होईल. त्यापेक्षा मी इथून गेलेलेच बरे. नाही माते, 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 माते. अहो, ही काय परिस्थिती आली आहे आपल्यावर. आपला राजप्रासाद आणि कुठेही झोपडी
या अशा जागी राहायचे का आपण? महाराणी भोजन. हे काय मूर्ख आहेस तू? विना अनुमती आत कशी आलीस? राजप्रासाद सोडला असला तरी योग्य तो मान हा दिला गेलाच पाहिजे. जा आता, चालती हो. अगे चंद्रिके, आपल्या परिस्थितीचा राग दुसऱ्यांवर काढणे किती योग्य आहे? तुम्हाच काय जाते उपदेश द्यायला? इथे माझी अवस्था काय मलाच माहित. बघा, नशीब किती खडतर प्रवास करते आहे. आजवर सुवर्ण थाळी विना भोजन केल्याचे स्मरत नाही. थाळीत पंचपक्वान्न असायचे. त्या मिष्टान्नाची चव आजही आमच्या मनावर उमटलेली आहे. ते आयुष्य कुठे हरवले महाराज? ती आभूषणे गेली, सुवर्णालंकाराने सजलेला आपला शयन कक्ष गेला आणि हे दारिद्र्य आले. त्यापेक्षा हे प्राण काय या देहातून जात नाहीत. चंद्रिके, अशी पराभूत होऊ नकोस. कदाचित हेच आपले प्राक्तन असेल. महाराज, महाराज, आपण आपले हे प्राक्तन बदलू शकतो. आपले आयुष्य पूर्ववत होऊ शकते. मी समजलो नाही, तुला काय सुचवायचे आहे? आजवर आपण माता पिता म्हणून आपल्या पुत्रीसाठी काही कमी केले नाही. तिला लहानाची मोठी केली, तिचे संगोपन केले. आज आपल्यावर अशी परिस्थिती आली असताना आपला सांभाळ तिने केलाच पाहिजे. अहो, आज ती एका साम्राज्याची महाराणी आहे आणि तीच एकमेव आशेचा किरण आहे आपल्यासाठी, जिच्यामुळे आपले आयुष्य पूर्ववत होऊ शकते. अहो अहो, बोला ना काहीतरी. असे गप्प का तुम्ही? काय बोलू मी? मी एका राज्याचा सम्राट होतो. केवळ परिस्थितीने अशी माझी दुर्दशा केली म्हणून मी माझ्या पुत्री समोर हात पसरू? नाही. लक्षात ठेव, सिंह वृद्ध झाला ना तरी त्याच्या नखाची धार ही तीक्ष्णच असते. परंतु स्वतःला वनराज म्हणून घेताना हे कसे विसरलात की जेव्हा तुमच्या सेनापतीने तुमचा पाण उतारा करून तुम्हाला हाकलून दिले तेव्हा कुठे गेली होती ही धार? अहो, हे सर्व राहू द्या. तुम्ही भविष्याचा विचार करा, माझा विचार करा. मी अशी या दारिद्र्यात नाही जगू शकत. तुम्ही मी सांगते तेवढं करा बस. हे बघ, त्यापेक्षा तू तुझे आचरण बदललेस ना तर ते जास्त इष्ट होईल. श्यामबालाप्रमाणे तू जर नित्य नियमाने व्रत केले असतेस ना तर आज ही परिस्थिती बघावी लागली नसती. माझं ऐक, अजून ही वेळ गेलेली नाही. यातून बाहेर पडायचे असेल तर स्वतःमध्ये बदल करणे हाच एक उपाय आहे. कृपया आपण हे आपले उपदेशाचे बोल जनतेस द्यावे, मला नको. आणि मी सांगते ते करण्यात काहीही अयोग्य नाही. आपली पुत्री आपल्या शब्दाबाहेर नाही आणि हे करणे तिचे कर्तव्यच आहे. आणि तेथे जाऊन बोलणे तुम्हाच रुचत नसेल तर काय? तर मी स्वतः जाईन आणि खडसावून सांगेन तिला माझ्या शब्दात. नाही, नको. तू कुठेही जाऊ नकोस. तुझ्यामुळेच ही परिस्थिती ओढवली. त्यात आता आणखीन भर नको. मीच जातो आणि पाहतो काय करायचे ते. ऐकलं का?
हा बोल रे, कोण तू, काय पाहिजे, आणि एवढ्या रात्रीला कुठं चालला? तुम्ही मला ओळखले नाही का? मी राजा. काय कोण म्हणला? नाही, काही नाही. मला नदी पार करून पलीकडच्या तीरावर जायचे होते. अरे येस थोडा अगोदर यायला काय धाड भरली होती वय तुला? आत्ताच नाव बांधून ठेवली बघ. 4 मोहर घेणार आणि तू म्हणशील तिथं सोडणार. बरं उद्या पहाटे, आत्ता नाही. आता नाहीच का जमणार? अरे आत्ता नाही जमायचं गड्या, लय दमाय झाले बघ. तू उद्या पहाटे ये की, लगेच सोडतो बघ तुला. पण चार मुद्रा कुठून आणू मी? 4 मुद्रा माझ्याकडे या क्षणी काहीही नाही. उरतो एकच पर्याय, ही नदी अशीच पोहत पार करावी लागेल. आता जर स्वतःच पार करायची असेल तर पहाट काय आणि मध्यरात्र काय, आता सुरुवात करावी. निदान त्या किनारी शीघ्र काळात तरी पोहोचेन. ताश्री, ताश्री, मला आम्हाला काय झाले? पिताश्री, इतकी भयभीत का झालीस? स्वामी, 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 मला मला अतिशय क्रूर, निर्दयी, भयानक असे स्वप्न पडले स्वामी. पिताश्री, स्वामी, स्वामी, मला खूप भीती वाटते स्वामी. स्वामी, शांत हो शांबाला. स्वामी, मला खूप भीती वाटते. मी आहे ना. माऊली, प्रवासामध्ये एक पाऊल जरी चुकलं तरी संपूर्ण प्रवास चुकीच्या मार्गाने होतो. नको नको ती संकट येतात आणि अगदी क्षणात होत्याचं नव्हतं सुद्धा होतं. पण जेव्हा आपण हा विचार करतो की आपण कुठे चुकलो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि आपण आपल्या इप्सित स्थळी न पोचता कुठेतरी दूर जाऊन पडतो, जिथून परत येणं सर्वथा अशक्य प्राय होऊन बसतं. गर्वाची वाट अशीच असते माऊली, अशीच असते. हा गर्व तुमच्या हातून तुमच्या नकळत अशी काही पाप घडवतो, अशा काही चुका घडवतो की प्राक्तनच बदलून जातं आणि नवीन नवीन संकट फळ म्हणून आपल्या पदरात पडतात.